नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 7 वाजलेल्या आहेत आणि आता मी सकाळ सकाळी तर स्वयंपाक करायला लागले. पहिल्यांदा गॅसवर दूध ठेवले तापायला. आता मुलांचा डबा करून घेते. आधी डब्यासाठी करणारे आज शेपाची भाजी करायसाठी तर वाटेत थोडी डाळ भिजत घातली. भाजी चिरेपर्यंत चांगली भिजते डाळ. आता भाजी चिरून स्वच्छ धुवून घेते, तोपर्यंत डाळ पण भिजते. भाजी धुवून चांगली चिरून घेतली. इथं खलबत्त्यामध्ये लसूण बारीक करून घेतला आहे. तर आता भाजीला फोडणी देऊन घेते. कढईत तेल ठेवले भाजीसाठी गरम व्हायला. आता तेलामध्ये जिरे, लसूण, भाजी टाकून घेतली. थोडीच भाजी, 4 पोरांना करून डब्याला. आता त्याच्यामध्ये डाळ टाकते. आता भाजी चांगली शिजली की त्याच्यानंतर मग मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकते. आता बारीक गॅस करून भाजी शिजायला ठेवते आणि चपात्या करायला कणिक मळून घेते. शेपाची भाजी करून झाली. आता पोरांच्या डब्यापुरत्या चपात्या करून पोरांचा डब्बा भरून दिलं. आणि आता इथं आमच्या सगळ्यांसाठी भाजी केली, वांग्याची भाजी केली. आता राहिलेल्या चपात्या करून घेते. सकाळची जेवण झाली सगळ्यांची. घरं स्वच्छ पुसून घेतले. ते भांडी आणली आता बाहेर घासायला. मोटर चालू आहे, थोडंसं पाणी घेतलं आहे पाठीमध्ये मोटरचं. चला आता घासून घेते भांडी. सकाळची घरची सगळी कामावरून माळावर आले सरपण काढायला. आज पौर्णिमा आणि आज पौर्णिमेनिमित्त आपली देवीपाशी आरती पंगत आहे. त्यामुळं बाजार आमटी आणि मकाच्या भाकरीचं नियोजन केले. भाकरी करण्यासाठीच सरपण काढायला आले. काढून झाले सरपण. आता घेऊन आता घरी जाऊ. सरपण आणून घरी टाकलं. आता खाली निघालो. शाळांना बांधाचं गवत आणायचे कापून. गव्हाच्या कडच्या बांधाचं इथलं गवत काढलं, गटोडं बांधले. आता गवत घेऊन जात इथली शिवरीतली कोथिंबीर पण न्यायची संध्याकाळच्या भाजीला. 4:15 वाजले त्या आणि आता स्वयंपाकाला चुली पेटवले. ते एका चुलीवर इकडं डाळ शिजत घातली तुरीची बाजार आमटीला. आणि आता इकडं करायला लागलो भाकरी. चुली मांडले. ते पहिल्यांदा चुलींना हळदी कुंकू लावली आणि मग पेटवले ते. चला आता बसू भाकरी करायला. आता इथं भाकऱ्या करायला चालवायचं.
करायला चालू आहे त्या. तिकडल्या पलीकडल्या चुलीवर भात टाकलाय पातेल्यामध्ये आणि इकडच्या चुलीवर करायचं चालू आहे बाजार आमटी. आईला बोलवले बाजार आमटी करायला. आई एकदम छान बनवते बाजार आमटी. आता पहिल्यांदा पातेल्यात टाकले तेल. इथं बाजार आमटीची सगळी तयारी पण झाली. तुरीची डाळ शिजवून घेतली आणि त्याच्यामध्ये डाळ, तीळ, शेंगदाण्याचं कूट सगळं टाकून डाळ चांगली हाटून घेतली. इथं कांद्याची पेस्ट आहे, टमाटा, खोबरं, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि इकडं मसाला काढून घेतले. तर चला आता बघू कशी करायची बाजार आमटी. तेल तापायला ठेवले पहिल्यांदा पातेल्यात. आता तेलामध्ये टाकायची मोहरी, जिरे टाकले आता आणि तेल चांगलं गरम झाले. आता जिरे चांगली फुलली. आता तेलामध्ये आलं आणि लसूण टाकले. आता टाकायची कांद्याची पेस्ट आणि बाजार आमटी जावाई बापू आणि सासूबाई दोघंजण मिळून करते ती. टमाट्याची पण पेस्ट टाकली. आता कांदा आणि टमाटर चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेतो. आता खोबरं टाकून मसाला टाकले. मसाला चांगला सगळा परतून घेतलाय. आता डाळ टाकली बारीक केलेली. आता गरम केलेलं पाणी टाकले आणि आता आमटी चांगली म्हणजे आमटीला चांगला फेस यायला लागलाय आणि हळूहळू आता भाजीला चांगली तरी पण यायला लागली. जेव्हा ही फेस पूर्णपणे जिरल तेव्हाच ही भाजी शिजली म्हणून समजून जायचं. इथं कोथिंबीर चिरून घेतली बारीक. तर नेऊन टाकती आमटीवर. सासू मामा इकडे सगळ्या भाकरी पण करून झाल्या. त्या 9 वाजले ते आता आणि देवीपाशी प्रवचन चालू होतं. प्रवचन संपले. आता आरती करून घ्यायची. इथं आरतीचं ताट आणले करून. ताट करून घेतले. ताईंच्या हातामध्ये साडी आणि हार आहे. तर आता पूजा करून देवीला साडी नेसून घेतो. तर आता देवीला छान अशी साडी नेसून घेतली. आता आत्या करायला लागले ते पहिल्यांदा देवीची पूजा करून ओटी भरून घ्यायची देवीची आणि मग सुरुवात करायची आरतीला. 5 बायकांनी मिळून ओटी भरायची. छान पाण्यात चिडा ठेवा. सुख करता दुखरता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपायाची सर्वांगी सुंदर उतरेलुराची संतोषे माळ मत्ता पोळाची संसारी अनाथनाथे माते करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी हारी पडलो आता संकटी वारी. जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरेश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी तुझोरी पाहता. देवीला नैवेद्य दाखवला. आता बाजार आमटी, भाकरी, भात, जिलेबी आणली गोड म्हणून, कांदा, लिंबू. इकडं जेवायला पंक्ती बसायला लागले ते सगळे. आरती करून जेवण करून आता आईन भया निघाली ती. आता आम्ही जेवायचं राहिलो अजून. तर आता जाऊन देवीपाशी जेवण करून परत येतो मग घरी. हळून जावा हो. हां आला पोचल्या फोन करा.